नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत पुणे शहरातलं आणि पुण्याला सर्वांना परिचित असणारं असं नाव, आक्रमक तितकाच शांत स्वभावासाठी ज्या परिचित आहेत त्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ आहेत. माधुरीताईंशी आपण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. पुणे शहरातील अनेक प्रश्नांवर, अनेक समस्यांवर, अनेक विकास कामांवर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला पाहूयात माधुरीताईंची नेमकी राजकीय कारकीर्द कशी होती. माधुरी सतीश मिसाळ पुण्यातील भाजपाचं वजनदार महिला नेतृत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेलं व्यक्तिमत्व म्हणून माधुरी मिसाळ यांची ओळख. पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार क्षेत्रात नाव असलेले स्वर्गीय सतीश धोंडीबा मिसाळ यांच्या माधुरी मिसाळ पत्नी. माधुरी मिसाळ या देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरोधात सशस्त्र लढा देणाऱ्या केशवराव देशपांडे यांच्या नात आहेत. पुण्यातील कसब्यातून 10 वर्ष नगरसेविका म्हणून काम केल्यानंतर माधुरी मिसाळ यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक केली. 2009ला माधुरी मिसाळ पहिल्यांदा विधानसभेच्या आमदार झाल्या. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य मिळालं. 2019 मध्ये त्या तिसऱ्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या. 2017च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपचे 22 नगरसेवक निवडून आणण्यात मोलाचा वाटा उचलला. सध्या माधुरी मिसाळ या भाजपाच्या विधानसभेच्या प्रतोद आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक उपक्रम समिती, महिला व बालकल्याण समिती, लोकलेखा समितीवरही त्या सदस्य आहेत. त्यांच्यावर 2019 मध्ये भाजपाच्या पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. 2020 मध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभारी पदाची जबाबदारीही सांभाळली. विद्या सहकारी बँकेच्या त्या माजी अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. तर उद्यम नागरी सहकारी बँकेच्या त्या संचालिका आहेत. सतीश धोंडीबा मिसाळ प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. माधुरी मिसाळ यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत स्वारगेट कात्रज मेट्रोसाठी विशेष प्रयत्न, स्वारगेट चौकात ट्रान्सपोर्ट हब, सिंहगड रोड उड्डाणपुलासाठी प्रयत्न, बिबवेवाडीत अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, ससूनच्या धर्तीवर बिबवेवाडीत 500 खाटांचं रुग्णालय, 1500 सार्वजनिक स्वच्छतागृहाची निर्मिती, पर्वती पर्यटनासाठी 22 कोटी रुपये खर्च, गंगाधाम चौकात अग्निशमन केंद्र, स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रंथालयाचं काम पूर्ण, ही सर्व विकास कामं मार्गी लावण्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. टॉप न्यूज मराठीच्या तयारी विधानसभेची या विशेष कार्यक्रमात आज आपल्या सोबत आहेत भाजपाच्या आमदार माधुरी सतीश मिसाळ. ताई, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि आमदार म्हणून माधुरीताईंची कारकीर्द ही सर्वांनाच माहिती आहे. मात्र तुमची राजकारणात आल्यानंतरची जी जर्नी आहे, नगरसेविका म्हणून असेल, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून असेल आणि 3 टर्म आमदार म्हणून, तर हा नेमका राजकीय प्रवास कसा होता? मुळामध्ये माझ्या मिस्टरांच्या दुर्घटनेनंतर मी राजकारणामध्ये आले. त्यांच्या भागामध्येच नगरसेवक, कसब्या मतदारसंघामध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आले 2007ला. आणि 2009ला मी पर्वती मतदारसंघामधनं आमदार झाले. 2009ला पर्वती मतदारसंघ हा ओपन झाला, म्हणजे जो रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये होता. आणि त्यावेळेस मुंडे साहेबांनी सांगितलं की पर्वतीमध्ये लढायचे.
आणि मी लढले. म्हणजे माझं असं राजकीय कारकीर्द असं खूप काही ठरवून काहीच झालेलं नाही. कारण माझे मिस्टर हे जवळजवळ 4 टर्म नगरसेवक होते, ते स्टँडिंगचे चेअरमन होते आणि त्यामुळं मी सहज आली आहे राजकारणामध्ये आणि आता जवळजवळ 17 वर्ष मला झाले. ताई, आपण बघितलं तर आपण चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीला पुढे जात आहे. 3 टर्म आपण आमदार होतात. चौथ्यांदा पर्वती विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास तुम्ही सज्ज आहात. नेमकं पर्वतीसाठीचं तुमचं विजन काय? ॲक्च्युली पर्वती हा जो मतदारसंघ आहे हा खूप मिश्र, म्हणजे हाय सोसायटी पण आहे आणि खूप स्लम पण आहे, मधल्या वस्त्या पण आहेत, खूप सगळ्या जाती धर्माचे लोक, असा सगळा संमिश्र मतदारसंघ आहे. आणि 15 वर्षामध्ये, म्हणजे मी ज्यापास 15 वर्ष आमदार आहे, या भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर मी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं आहे. मला असं वाटतं की माझ्या वस्तीतल्या, माझ्या स्लममधल्या ज्या महिला आहेत त्या माझ्या ॲक्च्युली बहिणी आहेत, अशा दृष्टीने मी बघते. माझा मतदार हा मतं देईल म्हणून मी कधी काम करत नाही. मला असं वाटतं की आपल्याला ह्यांच्यासाठी केलं पाहिजे, आपल्याला आत्ता चान्स मिळालेला आहे यांच्यासाठी काहीतरी करायचा, आणि ह्या दृष्टिकोन ठेवून मी आत्तापर्यंत काम केलेलं आहे. आणि त्यामुळं ज्यावेळेस आता चौथ्यांदा मी निवडणुकीला सामोरं जाते आहे, तर त्यावेळेस मी हेच विजन घेऊन सामोरं जाणार आहे की जी काही कामं मी त्यांना कमिट केली ती केली आहेत. आता नवीन काही जे कामं चालू आहेत ती मी पूर्ण करेन, किंवा जी अजून भविष्यामध्ये ह्या मतदारसंघाच्या दृष्टीने करायला पाहिजे अशी कामं मी परत ह्या माझ्या अहवालामध्ये टाकेल. असं सगळं एक व्हिजनरी म्हणण्यापेक्षा लोकांना काय पाहिजे त्या दृष्टीने मी सध्या काम करते. कोणत्या मुद्द्यांना पहिली प्रायोरिटी असेल 2024च्या निवडणुकीमध्ये लोकांसमोर जाताना? ॲक्च्युली प्रायोरिटी अशी कधी मतदारसंघामध्ये कुठल्या मुद्द्याला अशी देता येत नाही. ज्यावेळेस आपण मतदारसंघाचं काम करतो त्यावेळेस मी जसं सांगितलं की हा संमिश्र मतदारसंघ आहे. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. प्रत्येक मतदार म्हणजे वस्तीमध्ये राहणारा असेल, स्लममध्ये राहणार असेल, सोसायटीमधला राहणार असेल, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, हे सगळ्या ज्या हे येतात प्रत्येकाच्या नीड वेगळ्या वेगळ्या असतात. त्यामुळे कुठंही आपण असं कॅटेगराईज करून कधी काम करायला मला आवडत नाही. माझा एक असा हे आहे की मी तिथली जाण काय आहे. समजा माझ्या भागामध्ये आज खूप छान पर्वती देवस्थान आहे, तर मी त्या देवस्थानासाठी काय करू शकते, मी तो एक टुरिझम पॉईंट होईल म्हणून काय करू शकते. मग मी तिथे असा विचारणा नाही करणार की अरे मी इथे जर एवढे पैसे घातले तर मला माझे मतदार मतं देतील का, हे मी कधी डोक्यात आणत नाही. म्हणून असं विजन मी ठेवून मी काम करते की जिथे गरज आहे, रस्ते आहे, ब्रिज आहे, कुठे अग्निशामक केंद्र आहे, जी गरज असेल ती पूर्ण करणं हे पण माझं चौथ्या टर्ममध्ये काम राहील. ताई, भारतीय जनता पक्षामधून पर्वती विधानसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. राजेंद्र शिळीमकर असतील, भीमाले असतील, हे सुद्धा त्या मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिळीमकरांनी तर मी पर्वतीच्या विकासासाठी येतोय म्हणून सोशल मीडियावरती कॅम्पेन सुद्धा राबवलंय. नाही, आपल्याकडे लोकशाही आहे आणि भारतीय जनता पार्टी हा खूप मोठा नॅशनल पार्टी आहे आणि प्रत्येकाला काही गोष्टींची इच्छा असते आणि ती व्यक्त करणं ही माझ्या मते काही चुकीच्या गोष्टी नाही आहेत. आणि पार्टी ठरवते की तुम्हाला या पुढचं लढण्याचा चान्स द्यायचा का नाही, हे पार्टी ठरवेल. त्यामुळे असं कोणी इच्छुक असणं हे मला नाही वाटत की काही चुकीचं आहे म्हणून. काही पर्वतीच्या आमदार पदाबरोबरच तुमच्याकडे पक्षाच्या प्रतोद पदाची ही जबाबदारी आहे. तर दोन्ही भूमिका ज्या आहेत त्या अर्थातच वेगवेगळ्या आहेत. तर कशा दोन्ही आव्हानं तुम्ही पेलता कशा? विधानसभेमध्ये प्रतोदचं काम करायला मिळणं मला असं वाटतं की खूप मोठा अनुभव पण होता आणि मुख्य प्रतोद आशिषजी शेलार होते आणि त्यांचा अनुभव पण मला ह्या गोष्टीमध्ये काम करताना खूप कामी आला. आपल्या पक्षाचे सगळे जे आमदार, ते आपले आमदार जेव्हा कामकाज चालू असतं विधानसभेचं त्यावेळेस उपस्थित ठेवणं, ज्यावेळेस नवीन नवीन विषय येतात तर कुठल्या आमदारांना कुठल्या विषयावर बोलण्याची संधी देणं, हे सगळं काम जे प्रतोद बघत असतं. त्यामुळे विधानसभा जरी संसदीय कार्यमंत्री हे धोरणात्मक निर्णय घेतात तरी विधानसभा पूर्णपणे दिवसभर चालवण्यासाठी प्रतोद तिथे काम करतो आणि हा खूप छान एक्सपिरियन्स आहे.
आपले आमदार सगळ्यासाठी उपस्थित राहणं किंवा मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं जेव्हा स्पीच असतं, आपल्याला काही रिॲक्शन्स द्यायच्या असतात, त्यावेळची सगळी स्ट्रॅटेजी खूप मजा येते ते काम करताना प्रतोत्सव पण. ताई, आपण बघितलं तर तुमच्या मतदारसंघामध्ये झोपडपट्टीचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यासाठी तुम्ही काय काम करताय? खरं तर काय झालं की 2009ला जेव्हा मी निवडून आले, माझ्या मतदारसंघामध्ये 40% भाग हा झोपडपट्टीचा आहे. 2009ला मी निवडून आले आणि त्याच काळात म्हणजे मी स्वतः 2007 ते 2009 जी एक MITच्या स्लमची जी डेव्हलपमेंट केली, जी माझे मिस्टर अर्धवट सोडून गेले होते, ती मी केली. त्यामुळं मला त्या कामाचा एक अनुभव ऑलरेडी होता राजकारणात यायच्या आधी. आणि 2009ला अचानक पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले, त्यांनी SRAच्या बाबतीमधल्या ज्या काही डिसिजन घेतल्या, त्यामुळे पुणे शहरामध्ये 2014 पर्यंत एकही SRA होऊ शकली नाही. म्हणजे आपण ज्या आधीच्या झाल्या होत्या, जर आपण रेशो बघितला तर 0.2% ह्या SRA पुण्याच्या झालेल्या होत्या आणि त्यातली माझी एक सर्वात मोठी होती. आणि मग मी त्या विषयामध्ये खूप आम्ही फॉलोअप केला, पण त्यावेळेस सरकार आमचं नव्हतं, ऐकलं गेलं नाही. 2014च्या नंतर 2014 ते 19 आम्ही ज्या पॉलिसी ज्या व्हायला पाहिजे होत्या, त्या पॉलिसीवर खूप सारं देवेंजींनी काम केलं आणि मग पृथ्वीराज चव्हाणांच्या जे धोरणात्मक निर्णय होते, ते बदलून आम्ही 2019च्या वेळेस आम्ही पॉलिसी डिक्लेअर केली. आता 2019 नंतर तुम्ही बघितलं की करोना आला, 3 वर्ष त्याच्यामध्ये गेले. म्हणजे असं SRAत काम करायला मिळण्यासाठी खरं तर वेळ मिळाला नाही. तरीसुद्धा आत्ता जे 1.5 वर्ष मिळाले, त्याच्यामध्ये खूप मोठे 2 माझ्या भागातली एक इंदिरा वसाहत म्हणून झोपडपट्टी जवळजवळ 20 एकरवर आहे. महानगरपालिकेची जागा आहे तिथे आणि आम्ही नवीन असा एक प्रयोग तिथे करतोय की कुठलाही बिल्डर न आणता महानगरपालिकेनेच आपल्या जागेवर SRA राबवायची. आणि आज महानगरपालिकेचं तिथे सर्वेक्षण, मोजणी सगळं पूर्ण झालेलं आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे काम सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आज त्या SRAचं प्रोजेक्ट आणून ठेवलं आहे. दुसरा असाच प्रोजेक्ट आपण जनता वसाहत, तुम्हाला माहिती आहे आपलं देवस्थानच्या तिथे आहे आणि खूप वर्ष त्याचं प्रलंबित असं आहे की SRAची पॉलिसीमध्ये एक विशेष बाब करून आपल्याला तिथली SRA करायला लागणार आहे. त्या बाबतीतला पण निर्णय एक उंचीचा जर हाईटचा झाला तर ती SRA पण मार्गी लावेल, कारण त्याच्यापर्यंतचं जे पण सगळ्या प्रोसिजर करायला लागतात त्या आपण ऑलमोस्ट करत आणलेल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या सगळ्या छोट्या पण स्लम आहेत. तर पुढच्या काळामध्ये माझं खरं तर टार्गेट तेच राहिला पाहिजे की आपण आपल्या भागातल्या जेवढ्या SRAच्या हे करू शकतो आणि लोकांना घरं देऊ शकतो, कारण आता देवेंजींच्या पॉलिसीमुळे लोकांना जास्तीचं घर मिळणार आहे. त्यामुळं लोकं पण खुश आहेत, लवकर संमत्या द्यायला पण प्रॉब्लेम नाही आहे. आणि ज्या पद्धतीने जर हा पायलट प्रोजेक्ट माझा इंदिरा वसाहतचा जर सक्सेसफुल झाला की ज्याच्यामध्ये महानगरपालिका किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट बॉडीची जागा असेल तर त्यांना संमतीची आवश्यकता नसते आणि मग हे काम खूप सोपं होतं. हा जर यशस्वी झाला तर ह्याच धर्तीवर अजून पण प्रोजेक्ट करण्याचं माझ्या विचारात आहे. आमदार माधुरीताई मिसाळ यांच्यासोबत सुरू असणारी ही मुलाखत जी आहे किंवा ही चर्चा जी आहे ती अशीच पुढे देखील सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आज टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार माधुरीताई मिसाळ. ताई, मुंडे साहेबांचा तुमच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीवर फार मोठा प्रभाव आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर काय आव्हान होतं आणि आज जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा मुंडे साहेबांची आठवण येते? 100% मुंडे साहेबांची आठवण येते, कारण ॲक्च्युली माझ्या मिस्टरांचा पण राजकारणातला प्रवेश हा मुंडे साहेबांमुळे झाला त्यावेळेस.
आणि माझा पण प्रवेश हा मुंडेसाहेबांमुळेच झाला. आणि मुंडेसाहेबांच्या अचानक जाण्याने जसं मी नाही तर महाराष्ट्रातले हजारो लाखो कार्यकर्ते जे असतील त्यांना आम्हाला असं वाटतं की आम्हाला एक पक्षामध्ये म्हणतो ना एक पुश लागतो असा करणारा जो नेता होता तो नसल्यामुळे म्हणजे काम करायला सुद्धा की मागणं कोणीतरी काठी घेऊन उभं राहायला पाहिजे तसं मुंडेसाहेब होते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे. तर त्यांची कमी नक्कीच आम्हाला जाणवते. ताई, तुम्ही 3 टर्म आमदार होतात, मंत्रिपदाची संधी मिळाली नाही, याची कुठेतरी खंत वाटते का? खंत नाही वाटत की ज्या सिच्युएशन येऊन गेल्या त्यानुसार नाही मिळालं मंत्रिपद. आणि जसं कदाचित माझ्यापेक्षा पण जास्त ज्यांना गरज होती अशांना संधी मिळाली किंवा ज्यांची तेवढी काय म्हणतात की कपॅसिटी होती त्यांना मिळाली असं मी समजते. आणि मला खंत का नाही वाटत, कारण एक मला असं नेहमी वाटतं की बघा की 288 आमदार महाराष्ट्रामधनं आज निवडून येतात आणि त्या आमदारांपैकी एक, आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस फक्त आम्ही भारतीय जनता पार्टीत 2 महिला आमदार होत्या आणि 288 मध्ये सगळ्या पार्टीच्या मिळून फक्त 11 आमदार होत्या महिला आणि त्याच्यामध्ये मी होते याचा मला नेहमीच अभिमान आहे. त्यामुळं मंत्रिपदाची खंत अजून एवढी मला वाटत नाही. ते कारण 2017च्या ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये तुम्ही पर्वतीमधून 22 नगरसेवक निवडून आणला होता, त्यामुळे कुठे एक अपेक्षा होती का तुम्हाला? हो, त्यावेळेस असं वाटलं होतं की पण नेहमीच असतं ना की आपल्याला असं वाटत असतं की आपण खूप काहीतरी चांगलं करतोय, पण आपल्यापेक्षा पण कोणीतरी अजून चांगलं करणारं असेल आणि त्याला ती संधी मिळाली त्यावेळेस. आणि ज्यावेळेस मंत्रिपदाच्या गोष्टी येतात त्यावेळेस बरीचशी समीकरणं असतात आणि त्या समीकरणामध्ये कदाचित माझं नाव बसलं नसेल, त्यामुळं मला एवढं त्याच्याविषयी काही वाटत नाही की. ताई, तुमच्या विशेष प्रयत्नातून जो सिंहगड रोडचा उड्डाणपूल सुरू झाला त्याचा एक टप्पा बांधूनही पूर्ण झाला, मात्र विरोधक असं म्हणतात की पूल सुरू झाला मात्र तो वाहतुकीसाठी कुठेतरी खुला केला जात नाही, याच्यामध्येही कुठेतरी राजकारण होत आहे. याच्यामध्ये मला असं वाटतं राजकारण होतं आहे. मी माझ्या गेल्या 17 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी काय केलं हे मी नेहमी मतदारांना सांगितलं. विरोधक काय करतात हे मी कधीच बघायला जात नाही आणि मी उल्लेखही करत नाही. तसंच ह्या पुलाच्या बाबतीमध्ये इवन जेव्हा पूल हा आम्ही सँक्शन केला याच्यासाठी खूप कष्ट करायला लागले. सरकार नसताना पण म्हणजे आमचं सरकार नसताना पण त्यावेळेस या पुलासाठीचं हे केलं आणि हा राज्य सरकारचं नाही, हा महानगरपालिकेचा पैशांनी बांधलेला ब्रिज आहे. महानगरपालिकेने त्याच्यासाठी पैसे दिलेले आहेत आणि मुळात त्याच्यासाठी सिंहगड रोडच्या नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न सोडवणं हे मेन डोक्यामध्ये ठेवून आपण तो ब्रिज आज ते उद्घाटनासाठी हे करतायत, त्यांना हे माहितीही नाही आहे की आता फन टाईमपर्यंत अजून पुढचा भाग आहे तो पण व्हायचा आहे. आणि हा ब्रिज करायच्या आधीचा जो आपल्याला कडेचे जे रोड हवे होते ते पण पूर्ण आपण करून घेतले. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या पासून ते पार जनता वसाहतपर्यंतचा पॅरलल रोड आपण केला. नदीपात्रातला रोड आपण जेव्हा केला होता तो आपल्याला दुर्दैवाने NGTमुळे उखडायला लागला, पण तो जर रोड झाला असता तर ही पण थोडी वाहतूक कोंडी अजून कमी झाली असती. आणि त्यावेळेस मी कधीही असा विचार नाही केला की 5 वर्ष पुलाला लागणार आहेत आणि 5 वर्ष जेव्हा निवडणुकीला सामोरं जाऊ तर लोकांना खूप अडचणींना सामोरं जायला लागतं एखाद्या विकासाच्या कामात आणि लोक मला मतदान करणार नाहीत. ह्या कुठलीही भीती न बाळगता त्यांच्यासाठी काय हवं आहे पुढच्या 10 वर्षामध्ये हा विचार करून मी ते ब्रिज केलेलं आहे. आणि विरोधकांचं कामच असतं राजकारण करायचं आणि जेव्हा त्यांच्याकडे सांगण्यासारखं करण्यासारखं काही नाही त्यावेळेस ते फक्त दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याच्या चुका दाखवण्याचंच काम करतात असं मला वाटतं. ताई, बिबेवाडीच्या डोंगर माथ्याचा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय जो झालाय तो नेमका प्रकार काय होता पूर्ण? त्याच्यात काय होतं की ज्यावेळेस म्हणजे हे पण विषय खूप वर्ष पेंडिंग होता. जे बिबेवाडी गावठाण आहे आणि गावामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचं तुम्हाला त्यावेळेस माहीत असेल की जनता वसाहतचं शिफ्टिंग त्यावेळेस इंदिरानगरला झालं आणि खालचे प्लॉट त्यांचे घेतले गेले गावकऱ्यांचे आणि वरच्या साईडला त्यांना प्लॉट देण्यात आले.
आणि त्याच्यावर नंतर हिलटॉप पडला. हिलटॉप पडल्यानंतर त्यावेळेपासून ते लोक भांडतायत की आमचा गावठाणावरचा हिलटॉप काढा, आमच्या वस्तीवरचा हिलटॉप काढा, कारण जे प्लॉट त्यांना अलॉट केले त्याच्यावर त्यांनी घरं बांधली आहेत. आता विषय असा आहे की ज्यावेळेस 2000 DP झाला आपला 2018ला आपला पुणे शहराचा DP झाला आणि हा जो हिलटॉपचा भाग होता हा त्यावेळेस इपीत ठेवला गेला. आमची अशी तेव्हापासूनची मागणी आहे की ह्याचं प्रॉपर प्लॅनिंग करून तुम्ही आज जवळजवळ सगळा भाग लोक राहत आहेत तर सगळ्यांना समान न्याय द्या. म्हणजे ह्याचं प्रॉपर प्लॅनिंग करा. ह्याच्यात तुम्हाला काही ओपन स्पेसेस ठेवायच्या ठेवा, गार्डन ठेवा, कशासाठीचे आरक्षण ठेवायचे ते ठेवा, पण प्रॉपर प्लॅनिंग करून हा रेसिडेन्शियल करा. एखादा कोणीतरी मध्ये बिल्डर गेला आणि त्याचा प्लॉट रेसिडेन्शियल झाला आणि बाजूच्याचा होत नाही, असं होऊ नये म्हणून आपण त्या दिवशी ते करून त्याला स्टे आणला. पण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, त्यांनी मुळात प्रस्ताव पण मागितला आता युडीकडनं. जर प्रॉपर प्लॅनिंग झालं तर माझ्या लोकांना पण न्याय मिळेल ह्याच्यामध्ये. भाजपा म्हणून मोठी रणनीती आखली गेल्याचं पाहायला मिळतंय. महायुती म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना काय आव्हानं तुम्हाला वाटत आहेत? नाही, आपण जसं लोकसभेला बघितलं की एक खोटं नरेटिव्ह सेट केलं गेलं संविधानच्या विषयाला धरून आणि बऱ्याच म्हणजे जो दलित म्हणतो आपण तर त्या वर्ग त्या नरेटिव्हला बळी पडला किंवा काय. पण मला असं आत्ता वाटतं की एक नरेटिव्ह जे चाललं जातं ते दुसऱ्या इलेक्शनपर्यंत ते नरेटिव्ह परत ते सेम चालू नाही शकत. त्यामुळे आता जी महाविकास आघाडी आहे हे नवीन नरेटिव्ह स्थापन करण्यासाठी आता काहीतरी प्रयत्न करतात की आता वेगळं काहीतरी पुढे आणायचं आणि ही मतं खायची. पण मला असं वाटतं की ते नरेटिव्ह जेव्हा केलं गेलं की फक्त मोदींना हरवण्यासाठी केलं गेलं, त्यामुळे ते रिफ्लेक्शन विधानसभेमध्ये येणार नाही. कारण आता विधानसभेमध्ये मोदींना हरवायचं नाही, त्यावेळचा त्यांचा एकच टार्गेट होता की मोदींना या देशामधनं हे करायचं, त्यांचा पराभव करायचा, तरच आपण इथे टिकू शकतो. आणि मला असं वाटतं की त्यांच्या ह्या कल्पना विधानसभा, आपण महाराष्ट्राची विधानसभा तर आपण पूर्णपणे महायुती आमची जिंकेल आणि त्यांना कळेल की असे नरेटिव्ह स्थापन करून मोदींना ते हलवू शकले नाहीत. अजूनही मोदी त्याच पदावर आहेत. ताई, 2019च्या नंतर आपण बघितलं तर राज्यातलं राजकारण पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. तुम्ही ज्यावेळी विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असं आपण निवडणुकीला पुढे गेला होता. परंतु शिवसेनेत बंड झालं. आता एकनाथ शिंदेंची शिवसेना झालेली आहे, भारतीय जनता पक्ष, आणि तुमच्या जोडीला अजित पवार सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे पर्वती मतदारसंघामधून तुमचे अंतर्गत जे स्पर्धक असतील ते सुद्धा इच्छुक आहेत, परत राष्ट्रवादीमधून सुद्धा इच्छुक आहेत. हा सगळा समन्वय तुम्ही कसा साधणार आहात ज्यावेळी तुम्ही निवडणुकीला पुढे जाणार आहात? खरं तर आता जे काही समीकरणं झालेली आहेत ही समीकरणावर तोडगा काढण्याचं काम ही पार्टी करणार आहे. माझं काम तर एवढंच आहे की माझा मतदारसंघामध्ये मी केलेलं काम, नागरिकांचा मला जो आहे तो प्रतिसाद, आणि माझ्या दृष्टीने माझा मतदार हे माझ्या जसं आपण म्हणतो आया बहिणी भाऊ आहेत की, त्यामुळं मी तोच विचार करते. मी त्यांचं पार्टी काय करणार आहे, पार्टी कोणाला राष्ट्रवादीला जागा सोडणार आहे का काय करणार आहे ह्याच्याविषयी माझं तरी आत्ता डोक्यामध्ये काही नाही आहे. तो विचार पार्टी करेल आणि जसं पार्टी डिसिजन घेईल त्याप्रमाणे इलेक्शन होतील. आताही आपण पुण्यामध्ये बघतोय की सध्या ड्रग्सचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेतला आहे. पोर्शे कार अपघात प्रकरण असेल, कालच जे ताडीवाला रोड होता त्या ठिकाणी एका मुलांनी नशा करून आत्महत्या केली, म्हणजे व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याचे प्रकार आहेत. तुम्ही ज्या भागातून येता, पर्वती मतदारसंघ जो आहे तुमचा तो स्लम एरिया आहे, तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नशेच्या आहारी तरुण गेल्याचं दिसून येतं. या सर्व बाबींवरती तुम्ही सरकारकडे काही पाठपुरावा केलेला आहे का? ॲक्च्युली ज्यावेळेस हे ड्रग्सचं आपण जर बघितलं पुणे शहराची जी आत्ता परिस्थिती आहे की पुणे हे शैक्षणिक एक हब झालेलं आहे, जसं हिंजवडीप्रमाणे एक IT हब झालेलं आहे आणि पुणे हे वाढतं आहे आणि इन्सिडेंट घडले अतिशय चुकीचं आहे. ड्रग्सच्या बाबतीमधलं आपलीच मुलं, म्हणजे उद्या आपण म्हणतो की दुसऱ्याच्या मुलावर आहे, उद्या आपल्या मुलावर पण ते येऊ शकेल असं प्रत्येकच पालकाला भीती वाटते. पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये
ज्या पद्धतीने म्हणजे 2 इन्सिडंट घडलेत, जे काय घडले असेल त्याच्यामुळे कंप्लीट पुणंच ड्रगच्या आहारी गेलं आहे, हे व्हायला नाही पाहिजे होतं. कारण आपण जर आज बघतो की आता माझ्या पण कॉलेजला खूप सारे बाहेरचे मुलं आहेत, तर त्यांच्या पालकांना पण वाटतं की बाहेरनं बघितलं की अरे पुणं काय अख्खं ड्रग्सच्या आहारी गेलं आहे का, मग आमचे मुलं आज इथे शिकायला नाही यायला पाहिजे. तर तो सेटबॅक हा पुणे शहराला पण उद्या बसू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की जे काय आहे, जे चाललं आहे त्याच्यावर गृह खातं किंवा पोलीस खातं, जे एक्साईज खातं ह्यांनी त्यांच्या प्रमाणे कारवाया कराव्यात. पण हे नरेटिव्ह सेट होऊ नये की पुणं हे ड्रग्सच्या आहारी गेलेलं आहे. कारण कितीतरी आज मुलांची करिअर्स आहेत आणि जे पुण्यामध्ये घडली आहेत, घडत आहेत आणि घडतील. ताई, पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आजपर्यंत अनेक विकास कामं केली, मात्र असं कोणतं काम आहे का जे काम केल्याचं तुम्हाला स्वतःला समाधान वाटलं आहे? खरं सांगू का, मला म्हणजे मी एकतर पर्वती देवस्थानच्या वर काम करते, जिथे नेहमी मला वाटायचं की एवढं मोठं पेशव्यांचं हे आहे आणि आपण आपल्या भागामध्ये आहे आणि तिथे लोकांना काहीतरी कळलं पाहिजे. तर आता आपण जवळजवळ पेशव्यांचं म्युझियम असेल किंवा तिथे एखादी डॉक्युमेंटरी जाणाऱ्या लोकांना दाखवणं, तिथे लोक थांबतील अशा पद्धतीचं वातावरण तयार करणं, वॉच टॉवर करणं, जिथे आपण एक विजयस्तंभ करतोय. आज बाजीराव पेशव्यांचा मोठा पुतळा उभारला आहे. तर ते काम मला वाटतं की मला मनाला एक समाधान देणार आहे की आपला इतिहास लोकांना कळला पाहिजे. आपण बाहेरच्या देशात गेलो आणि ते लोक किती त्यांचा छोटा असेल इतिहास तरी तुम्हाला ते दाखवतात, डॉक्युमेंटरी आपण बघतो, तसं इथे काहीतरी घडलं पाहिजे. आणि दुसरं माझा ड्रीम प्रोजेक्ट जर मी म्हणेल तर माझं कलाग्रामचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा जे पुलं उद्यानचं जॅपनीज गार्डनचं काम केलं ते सतीश मिसाळांनी त्यावेळेस केलं, बाजूचं गार्डन, आणि हा जो प्रोजेक्ट करण्याचं मला नशिबात मिळालं ते कलाग्रामचा प्रोजेक्ट. हा मला असं वाटतं की पुणं हे कलाकारांचं शहर होतं पहिलं आणि आहे पण. तर अशा दृष्टीने कलाकार तिथे येतील सगळे, म्हणजे गायक असेल, वादक असेल, मूर्तिकार असतील, सगळ्या प्रकारचे कलाकारांनी तिथं यावं, त्यांची कला तिथे सादर करावी, किंवा जर मूर्तिकार असेल तर त्यांनी तिथे लाईव्ह मूर्ती बनवाव्यात. अशा पद्धतीचं सगळी रचना त्याची केलेली आहे. त्याला लागूनच जे पण बाहेरचे छोट्या गावातले कलाकार असतात किंवा विणकाम करणारे, हे करणारे, त्यांना त्यांचं प्रॉडक्ट विकता यावेत म्हणून दिल्ली हाटच्या धर्तीवर तिथे अजून वेगळा हे केलेला आहे. आपण ओपन ऑडिटोरियम केलेलं आहे. असा सगळा मिळून जो प्रोजेक्ट आहे तो कलाकारांसाठी केलेलं कलाग्राम, असं तो लोकांना तिथे येऊन बघायला बरं वाटावं या दृष्टीने केलेला आहे. आणि तो माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि तो मला काही करून सप्टेंबरच्या आतमध्ये पूर्ण करून त्याचं लोकांना त्याच्यासाठी तो खुला करायचा आहे. ताई, अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. एक मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? पर्वतीमधून आमदार होतात. ॲक्च्युली म्हणजे प्रचार वगैरे हे सगळं निवडणुकीच्या आधी चालतं, पण मला असं वाटतं की मतदाराला नव्याने आवाहन करायची काही गरज नाही. मतदार हा अतिशय सुज्ञ असतो. त्याला माहीत असतं की आपल्याला कोणाला मतं द्यायचं आहे. म्हणजे मला तर असं कधी वाटतं की आपल्याला वाटतं की मी हे बोलल्यानंतर त्याचं मत बदलेल, तर असं काही नसतं. आपल्या घरातल्यांची पण 4 मतं बदलण्यासाठी आपल्याला कष्ट करायला लागतात, तर बाहेरच्यांचं तर काय. तर त्यामुळं तो मतदार सुज्ञ आहे. तो माझं काम बघेल, तो ज्या पद्धतीने मी ह्या भागामध्ये काम करते, ज्या पद्धतीने समोर येणारा प्रत्येकाचं अडचण सोडवणं हे जे आहे, लोकांपर्यंतचा संपर्क, म्हणजे मी किती पण मला थोडंसं मागच्या काळातलं तुम्ही म्हणा, पण आजही या सोशल मीडियाच्या जगात मला असं वाटतं की लोकांचा संपर्क असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते मी करते. त्यामुळं तो सगळा जो आहे तो हा माझा प्रचारच आहे, जो 5 वर्ष चालू असतो आणि तसंच लोक मला त्याला रिॲक्ट करतील. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात आणि तुम्हालाही तुमच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, विश्लेषणांसाठी आणि मुलाखतींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आणि होय, टॉप न्यूज मराठी चॅनल आता जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास.
कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.